नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। टोमॅटोची चटणी करण्यासाठी मी इथे 4 मीडियम साईजचे टोमॅटो उभे काप देऊन चिरून घेतलेले आणि एक मोठा कांदा उभे काप देऊन चिरून घेतलाय। थोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली। पाव चमचा मोहरी घेतली, अर्धा चमचा जिरे घेतलेत, पाव चमचा हळद घेतली, 1 चमचा साखर घेतली, चवीनुसार मीठ लागणारे, अर्धा चमचा धने पावडर घेतले आणि 1 चमचा लाल तिखट घेतले आणि 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। मी इथे 1 चमचा वापरले आणि जर तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर तीही तुम्ही पाव चमचा वापरली तरीही चालेल। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घालते, 1 मोठा चमचा तेल आहे। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालूयात। तेल गरम झाले, आपण त्यामध्ये मोहरी घालूयात, जिरे घालूयात, आता कढीपत्ता घालूयात, उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त परतायचा नाहीये, अगदी 1 मिनिट आपण परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परतून झालेला आहे, आता त्यामध्ये आपण हळद घालूया आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालूया। मी टोमॅटो उभे काप देऊन चिरून घेतले, तुम्ही बारीक चिरून घेतले तरी चालेल। आता कांदा आणि टोमॅटो छान मिक्स करून घेऊया। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, चवीनुसार मीठ घालूया आणि लाल तिखट घालूया। 1 चमचा साखर घातली मी, अर्धा चमचा धने पावडर, पुन्हा छान मिक्स करून घेऊया। आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया। मी ते साखर घातली आहे, साखर घातल्यामुळे आंबट गोड तिखट छान चव येते टोमॅटोच्या चटणीला, त्यामुळे मी साखर घातली। तुम्हाला जर आवडत नसेल साखर नाही घातली तरी चालेल। आता साधारण 5 मिनिटासाठी मी टोमॅटोची चटणी चांगली शिजून देणार आहे आणि त्यानंतर आपण काढून घेऊया। 5 मिनिटं झालेली आपली टोमॅटोची चटणी तयार करून झाली। मी गॅसची फ्लेम लो ठेवली होती आणि लो फ्लेमवरती मी 5 मिनिटं शिजवून घेतली आहे। आता मी वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे। आता मी चटणी एका प्लेटमध्ये काढून घेते। तयार झाली साधी सोपी झटपट अशी टोमॅटोची चटणी। ही चटणी आपण सकाळी टिफिनसाठी सुद्धा करू शकतो। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।